तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 10. ते सगळे घरी पोचले. ममता त्यांचीच वाट बघत होती. गाडीचा आवाज येताच तिने दरवाजा उघडला. आराध्याने तर पळत पळत जाऊनच तिला मिठी मारली. आराध्या बोलली, ताईडे कशी आहेस? ममता बोलली, अगं मी ठीक आहे, मला काय झालं? तू आतमध्ये तर ये आधी. रुद्र आणि मयंक पण बॅग घेऊन आतमध्ये येतात. मयंक बोलला, ममता हे आपल्या आराध्याचे बॉस. ममता बोलली, हॅलो, तुम्ही बसा ना, उभे का आहात? रुद्र बोलला, एका अटीवर बसेल, तुम्ही दोघेही मला अहो काहो म्हणणं सोडा. मयंक बोला, बरं, पण तीच अट तुला पण लागू होते. रुद्र बोलला, हो चालेल, नो प्रॉब्लेम. आराध्या तर ममताला मिठी मारूनच बसलेली होती. आराध्या बोलली, ताई मला ना भूक खूप लागली. ममता बोलली, तुम्ही आधी फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी जेवण वाढते. मयंक बोलला, चल रुद्र, तुला तुझी रूम दाखवतो. दोघेही फ्रेश होऊन जेवायला येतात. मयंक ड्रायव्हरला जेवायला आवाज देतो, पण ते येत नाही. मग त्यांचं ताट मयंक त्यांच्या रूममध्ये नेऊन देतो. इकडे जेवण बघताच आराध्या जेवणावर तुटून पडते. रुद्रला तर तिला असं बघून हसू येत होतं. जेवताना रुद्र आणि मयंकच्या गप्पा चालू होत्या. रुद्र त्याला हॉटेल बुकिंगचा झालेला सगळं प्रकरण सांगत होता. ममता बोलली, आमच्यासोबत पण असंच झालं होतं एकदा. रुद्र बोलला, ते सगळं ठीक आहे, पण मलाच लाज वाटत आहे आता. माझ्याच चुकीमुळे झालं. मी पुन्हा एकदा चेक करायला हवं होतं बुकिंगचं. उगाच तुम्हाला त्रास झाला. ममता बोलली, त्रास काय त्यात? रुद्र, तू ना जास्त विचार करत आहेस. होत असं कधी कधी. आराध्या बोलली, रुद्र, तू ना हे सगळं डोक्यातून काढ आणि जेवणावर लक्ष कर. जेवण खूप छान झालं आहे. तसे सगळे हसू लागतात. मयंक बोलला, आराध्या, रुद्र तर तुझा बॉस आहे ना, मग त्याला सरळ अरे तुरे कसं काय करते? आराध्या बोलली, बॉस नंतर आधी माझा मित्र आहे तो. ममता बोलली, बरं लाडू, आता चुपचाप जाऊन जेवण कर. रुद्र बोलला, काय लाडू? किती नाव आहे ग तुझे आराध्या? आणि रुद्र जोरजोरात हसायला लागतो. आराध्या बोलली, काय ताई, तू त्यांच्यासमोर का बोलली? रुद्र बोलला, बोक्या जाडे लाडू, पण मला आवडलं बरं का हे नाव. लाडू सारखीच आहे तू गोलमटोल. तसे सगळे तिला हसायला लागतात. आराध्या बोलली, जा, मी बोलतच नाही कुणाशी. ममता बोलली, ए माझी लाडू, चिडू नको ना, अगं लाडानी बोलतो आम्ही तुला. आराध्या बोलली, ताई पुन्हा लाडू म्हणलीस? मयंक बोलला, बरं ते जाऊ द्या. रुद्र, तू सांग किती दिवस आहात इथे बँगलोरला? रुद्र बोलला, अजून 4 दिवस आहेत. मयंक बोलला, मग आता 4 दिवस तुम्ही आमच्या घरी सोबतच थांबायचं. रुद्र बोलला, नाही नाही, म्हणजे आराध्याला थांबवायचं तर थांबू दे, पण मी नको, मी जाईल उद्या. मयंक बोलला, कम ऑन रुद्र यार, इतना तो चलता है. घर असल्यावर कशाला राहायचं हॉटेलमध्ये? ममता बोलली, हो, आणि जर तू नाही थांबला ना तर आम्ही समजून की तुला आम्ही आवडलो नाही. रुद्र बोलला, नाही नाही, असं काही नाही, बरं थांबतो मी, बस. आराध्या बोलली, जिजू, आज मी ताईसोबत झोपणार, तर तू तुझं बघून घे. मयंक बोलला, ए काय ग, आल्या आल्या माझ्या बायकोला माझ्यापासून दूर करते की काय? आराध्या बोलली, हो, मग आता 4 दिवस मी माझ्या ताईसोबतच राहणार. मयंक बोलला, आता तुम्ही दोघी बहिणी सोबत आल्यावर माझं काही चालणार आहे का? ममता बोलली, अगं आराध्या, तू मला आधी का नाही सांगितलं की तू बेंगलोरला येणार आहेस म्हणून? आराध्या बोलली, अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून नव्हतं सांगितलं. पण सगळंच पचकाच झाला माझ्या सरप्राईजचा. ती घाईघाईतच बोलून गेली आणि नंतर तिला तिची चूक लक्षात आली. तिने रुद्रकडे पाहिलं तर त्याचा चेहरा पार उतरला होता. नंतर आराध्याचं थोडं सावरत बोलली. आराध्या बोलली, पण सरप्राईज तर तुला मिळालंच ना. हा थोडं वेगळ्या पद्धतीने मिळालं, पण भारी होतं ना माझं सरप्राईज. ममता बोलली, हो ग लाडू, भारी होतं तुझं सरप्राईज. आराध्याने पुन्हा रुद्रकडे पाहिलं तर त्याचा चेहरा पडलेलाच होता. आराध्या मनातच बोलते, काय आराध्या, तुला ना कुठे काय बोलायचं ते पण कळत नाही. जेवण आटपून सगळे झोपायला निघून गेले. आराध्या तर बेडवर ममताला मिठी मारूनच बसलेली होती. आराध्या बोलली, दी, मी किती मिस केलं तुला. ममता तिच्या गालावर पप्पी घेतच बोलते, मी पण लाडू. आराध्या बोलली, आई बाबा पण खूप आठवण काढतात, येऊन जा ना एकदा त्यांना भेटायला. ममता बोलली, हो ग, आता मला पण यायचंच आहे तिथे. जिजू आणि मी येणारच आहोत पुढच्या महिन्यात. आराध्या बोलली, वाव, खूप मज्जा करू मग आपण. ममता बोलली, लाडू, तुझा बॉस तर फार हँडसम आहे ग. आराध्या बोलली, ताई, तू माझ्या बॉसवर लाईन मारत आहे का? ममता बोलली, ए गप ग, आता हँडसमला हँडसमच म्हणणार ना. आराध्या बोलली,
जिजूला सांगू का? ममता बोलली. तुझ्या जिजूचा धाक कोणाला दाखवते? मी नाही घाबरत त्याला. आराध्या बोलली. मग तर सांगेनच आता त्याला. ममता बोलली. पण तो रुद्र मला वाटलं नव्हतं हा इतका साधा असेल. म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक. आराध्या बोलली. हो ते तर आहेच. त्याच्या घरचे पण सगळे असेच आहेत. ममता बोलली. तुमची खूप चांगली मैत्री आहे ना? आराध्या बोलली. हो ग ताई. ममता बोलली. मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे. त्याची ती कोणी गर्लफ्रेंड आहे ना, लक्ष्मी? आराध्या बोलली. नाही ग, त्याची गर्लफ्रेंड नाही आहे ती. मैत्रिणीच आहे, फक्त त्याच्या लहानपणीची. ममता बोलली. हो का? पण किती छान दिसतात ना ते दोघं सोबत. शोभतात एकमेकांना. जस्ट लाईक मेड फॉर एच ऑदर. तिचं बोलून ऐकून आराध्या शांतच बसली. ममता बोलली. काय ग, काय झालं? गप्प का बसली? आराध्या बोलली. अगं थकली ना खूप, झोप येत आहे. ममता बोलली. हो झोप, मला पण झोप येत आहे. ममता लगेच झोपून जाते. पण आराध्याची तर झोपच उडाली होती. आराध्या मनातच बोलते. खरंच किती छान दिसतात ना लक्ष्मी आणि रुद्रसोबत. आणि मी तर बिलकुल चांगली नाही दिसणार रुद्रसोबत. त्याला लक्ष्मी सारखीच मुलगी हवी. मी किती मोठी चूक करणार होती त्याला मनातलं सांगून. पचका झाला. जाऊ का मी? बोलू का त्याच्याशी? झोपला असेल का? झोपला असेल तर परत चालली येईल. आराध्याने ममताकडे पाहिलं तर ती शांत झोपलेली होती. मग आराध्या हळूच रूमच्या बाहेर निघाली. ती रूमच्या रूमकडे गेली तर त्याच्या रूमचा लाईट चालूच होता. दरवाजा पण उघडाच होता. आराध्या बघते तर काय, रुद्र बेडवर बसून लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता. आराध्या बोलली. रुद्र, तू जागी आहेस आणखी? रुद्र बोलला. हो, अगं उद्या सकाळचीच मीटिंग आहे ना म्हणून. आराध्या बोलली. अरे पण 12 वाजत आले ना, आणि तूच का करत आहेस सगळं? मला सांग ना, मी कशासाठी आली आहे इथे? रुद्र बोलला. अगं थोडंसंच होतं, बघ झालं पण. तो लॅपटॉप ठेवत तिच्याकडे बघत हसून बोलला. रुद्र बोलला. काही काम होतं का गं? एवढ्या रात्री आली? आराध्या बोलली. हां ते. रुद्र बोलला. आराध्या, तुला किती वेळा सांगितलं आहे, माझ्याशी काहीही बोलायचं असलं तर मोकळेपणाने बोलत जा, बिंदास. आराध्या बोलली. सॉरी, ते जेवताना मी ते बोलून गेली आणि मग तू दुखावला गेला. रुद्र बोलला. तू का सॉरी म्हणत आहेस? उलट मी तुला सॉरी म्हणायला हवं. माझ्यामुळे तुझं सरप्राईज खराब झालं. आराध्या बोलली. नाही रे, आणि त्यात तुझी काय चूक होती? जे झालं ते आपल्या हातात थोडी होतं. रुद्र बोलला. बरं ते जाऊ दे, आणि तू वेडी आहेस का गं एवढ्यासाठी इथे आली? आराध्या बोलली. हो मग, मला झोपच नव्हती येत. रुद्र बोलला. अगं ठीक आहे, नको इतका विचार करू. बरं एक ना, ताई आणि मयंकनी एवढी हेल्प केली आपली, तर आपल्याला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा आपण त्यांना डिनरला घेऊन जाऊ. आराध्या बोलली. डन. रुद्र बोलला. बरं चल झोप आता, उद्या सकाळची मीटिंग आहे आणि मला उशीर बिलकुल चालणार नाही. आराध्या बोलली. ओके बॉस, गुड नाईट. रुद्र पण गुड नाईट म्हणतो. सकाळी आराध्या लवकर तयारी करून बाहेर आली. ममता बोलली. काय गं, इतक्या लवकर आवरून आली पण तू? इकडे काय प्रीती होती का तुला लवकर उठवायला? आराध्या बोलली. बाप रे, प्रीतीचं तर तू नाव पण नको काढू. सकाळी सकाळी चेटकिनी सारखी माझ्या डोक्यावरच बसलेली असते. उठ जॉगिंगला चाल. ममता बोलली. तुला पण प्रीतीसारखीच मुलगी पाहिजे, नाही तर आमचं कुठे ऐकत होतीस तू? एवढ्यातच तिथे मयंक आला. मयंक बोलला. काय गं, तू इतक्या लवकर तयार पण झाली? आराध्या बोलली. हो, 9लाच मीटिंग आहे ना जिजू, म्हणून. मयंक बोलला. रुद्र नाही आला अजून? आराध्या बोलली. हो ना, तो तर वेळेचा पक्का आहे. आतापर्यंत तर तयार होऊन यायला पाहिजे होता. रात्री उशिरापर्यंत काम करत होता ना तो, मग झोप नसेल झाली त्याची. ममता बोलली. तुला कसं माहिती तो रात्री उशिरापर्यंत काम करत होता म्हणून? ममताच्या प्रश्नावर आराध्या थोडीशी गोंधळली. आता काय सांगणार की रात्री त्याला भेटायला गेली होती म्हणून? आराध्या बोलली. अगं त्याला सवय आहे ना रात्री उशिरापर्यंत काम करायची म्हणून. तेवढ्यातच रुद्र येतो. आराध्या बोलली. बघतो आलाच. रुद्र आला आणि आराध्याकडे बघतच राहिला. ब्लॅक फॉर्मल पॅन्ट, व्हाईट शर्ट, ब्लॅक ब्लेझर. केसांची पोनी एकदम प्रोफेशनल वाटत होती ती. चेहऱ्यावर आत्मविश्वास. खूप सूट झाला होता तिला तो लुक. रुद्रने लगेच स्वतःला सावरलं आणि आराध्याला एक गोड स्माईल दिली. मयंक बोलला. गुड मॉर्निंग रुद्र. रुद्र बोलला. गुड मॉर्निंग. ममता बोलली. चला नाश्ता तयार आहे. रुद्र बोलला. थँक्यू ताई. तसे सगळे नाश्ता करायला बसतात. मयंक बोलला. ममता, ड्रायव्हर दादाला नाश्ता दिला का? ममता बोलली. हो रे,
आत्ताच नेऊन दिला मी. मयंक बोलला. बरं रुद्र, आराध्या, तुमचं दुपारचं जेवायचं काय आहे? आराध्या बोलली. जिजू, दुपारी आम्ही बाहेरच जेऊ, पण रात्रीचं जेवण तुझ्या हाताचं हवं. मयंक बोलला. हे बरं आहे, आल्या आल्या माझ्या बायकोला माझ्यापासून दूर केलं आणि आता मला स्वयंपाक करायला सांगत आहे. आराध्या बोलली. जिजू, मला माहिती आहे की तू ताईसाठी नेहमी करतो, आज माझ्यासाठी कर. मला खायचं आहे ना तुझ्या हातचं, तू खूप छान स्वयंपाक करतो, प्लीज. मयंक बोलला. अरे साली साहेबा, आपके लिए कोई बात है क्या? चल, आज रात्रीचं जेवण मीच करणार, स्पेशल तुझ्यासाठी. रुद्र बोलला. तुम्हाला कोणाला हरकत नसेल तर मी पण मदत करू शकतो, मला पण येतो स्वयंपाक करता. ममता बोलली. तुला येतं जेवण बनवता? रुद्र बोलला. हां, म्हणजे एवढं चांगलं नाही येत, पण येतं. मयंक बोलला. मी पण ऑफिसला जात आहे, संध्याकाळी आल्यावर आपण कामाला लागू. रुद्र बोलला. चालेल. आराध्या बोलली. ताई, तुला नाही जायचं ऑफिसला? ममता बोलली. अगं, मी सुट्टी काढली आहे, आता जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत मी घरीच थांबणार. आराध्या बोलली. वाव, सो स्वीट ऑफ यू. दी बोलता बोलता त्यांचा नाश्ताही होतो. रुद्र बोलतो. चल आराध्या, आपल्याला निघायला हवं, उशीर होईल नाही तर. हो चल. ते दोघेही मीटिंगसाठी निघतात. आज त्यांच्या 2 मीटिंग होत्या. पूर्ण दिवस कामात जातो. संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात तेव्हा मयंक आलेलाच असतो. ममता सगळ्यांसाठी चहा करते. आराध्या बोलली. खरंच ताई, चहाची गरज होती आता. ममता बोलली. किती थकली आहेस ग लाडू, चेहरा बघ कसा झाला. आराध्या बोलली. हो ग ताई, खूप महत्त्वाचा दिवस होता आजचा. मयंक बोलला. मी काय म्हणतो रुद्र, तू कर आराम, मी बघतो जेवणाचं सगळं. ममता बोलली. हो, आणि मी आहेच ना मदतीला. रुद्र बोलला. नाही नाही, मी नाही थकलो, मला सवय आहे अशा कामाची, मी लगेच फ्रेश होऊन येतो, मग लागू आपण कामाला. रुद्र चहाचा कप खाली ठेवतच बोलतो. तो फ्रेश होऊन येतो आणि ते दोघेही स्वयंपाकाला लागतात. मयंक बोलला. मला काय वाटते, आपण काजू करी आणि टोमॅटोची भाजी करू, पण गोड काय करायचं? रुद्र बोलला. खीर करायची का? मी करतो हवं तर. मयंक बोलला. चालेल, मग तू खीर आणि टोमॅटोची भाजी कर, मी काजू करी आणि पोळ्या करतो. दोघंही सगळं जेवण बनवतात आणि बाहेर घेऊन येतात. ममता बोलली. स्मेल तर खूप छान येत आहे, लवकर वाढा आता, कंट्रोल नाही होत. सगळे सोबतच जेवायला बसतात. आराध्या बोलली. वाह, काय जेवण झालं आहे, एक नंबर. ममता बोलली. खरंच, दोन्ही भाज्या खूप छान झाल्या आहेत. आराध्या बोलली. आणि खीर तर लाजबाब. आराध्या खीर खात खातच बोलते. ममता बोलली. पण ही खीर मयंकनी तर नाही बनवली. मयंक बोलला. हो, खीर रुद्रने बनवली आहे. आणि रुद्र, काय भारी कुक आहे रे तू. आराध्या बोलली. खरंच रुद्र, तुला इतकं छान जेवण बनवता येत असेल असं मला वाटलंच नव्हतं. ममता बोलली. शिका मग त्याच्याकडनं काही, आपल्याला तर काहीच येत नाही. आराध्या बोलली. ताई, आता येते मला सगळं. तू गेल्यानंतर आईने खूप कामाला लावलं होतं मला, आणि आता तर काय, माझं लग्न करायचं आहे म्हणून सगळा स्वयंपाक शिकवला मला. आराध्याच्या तोंडातून लग्न शब्द ऐकताच रुद्राला ठसका लागला. मयंकने रुद्रला पाणी दिलं. मयंक बोलला. हळू रे. सगळे हसत खेळत जेवतात. दुसरा दिवस पण त्यांचा कामातच जातो. तिसरा दिवस त्यांचा रिकामा असतो. ममता आणि मयंक रुद्र आणि आराध्याला बेंगलोर फिरायला घेऊन जातात. तसं रुद्रने आधीच बेंगलोर पाहिलेलं होतं, पण तरी तो पुन्हा त्यांच्यासोबत गेला. आधी ते बेंगलोर प्लेसला गेले, नंतर ते बेंगलोरचे सगळ्या पार्कला गेले. सगळीकडे त्यांनी मनसोक्त फोटो काढले. फिरता फिरता त्यांना संध्याकाळ झाली. तिथे मात्र रुद्र आणि मयंक शांतच होते. या दोघी बहिणींनीच खूप शॉपिंग चालली. रात्र रुद्रने सगळ्यांना डिनरसाठी विचारलं. आधी ममता नाही नाही म्हणत होती, पण मग तयार झाली. छान डिनर करून ते घरी परतले. सगळे इतके थकलेले होते की लगेच झोपी गेले. चौथ्या दिवशी त्यांची एकच मीटिंग होती. मीटिंग झाल्यावर ते तिकडनंच मुंबईला निघणार होते. सगळी तयारी करून ते खाली नाश्ता करायला आले. आराध्याच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की ती नाराज आहे. ममता बोलली. आराध्या, सगळं घेतलंस ना तू व्यवस्थित? आराध्या बोलली. हो ताई, तू ये ना ग लवकर आता. ममता बोलली. हो ग बाई,
पुढच्या महिन्यात सुट्ट्या काढल्या आहेत ना आम्ही, तेव्हा नक्की येऊ. त्यांचा नाश्ता होऊन ते दोघेही निघतात. निघताना आराध्याला रडू आवरतच नाही. ममता बोलली, रडू नको ना गं, मग मी पण रडायला लागेल काय? मयंक बोलला, आराध्या अगं आम्ही येतच आहोत पुढच्या महिन्यात आणि माझं ट्रान्सफर पण सुरू आहे. तुझ्या ताईला तुझ्याकडेच आणतो नेहमीसाठी काय? आराध्या काहीच बोलत नाही. मयंक बोलला, अगं इतकी नको रडू ना, कोणाला वाटेल मी तुझ्या ताईला खूपच छळतो म्हणून तू एवढी रडत आहेस. त्यावर आराध्या थोडी हसते. रुद्र बोलला, मयंक ताई खूप खूप थँक्यू, तुमची खूप हेल्प झाली आम्हाला. मयंक बोलला, अरे त्यात काय एवढं, तुम्ही व्यवस्थित जा आणि पोहोचल्यावर कळवा. रुद्र बोलला, हो बाय. त्यांची मीटिंग आटपून ते मुंबईच्या प्रवासाला लागले. रुद्र आणि आराध्या दोघेही मागे बसलेले होते. आराध्या अजूनही शांत शांतच होती. रुद्र बोलला, जायचं मन नाही होत आहे का येथून? आराध्या बोलली, खूप दिवसांनी भेटली ना ताईला म्हणून. रुद्र बोलला, छान आहे, पण हा तुझी बहीण सतत हसरा चेहरा. पण मग तू अशी कशी काय ग? आराध्या बोलली, अशी कशी म्हणजे? रुद्र बोलला, अशी म्हणजे अशी रडूबाई सारखी रडत असते. आराध्या बोलली, मी रडूबाई नाही हा. रुद्र बोलला, हो आहेसच तू रडूबाई. आता तुझं आणखी एक नवीन नाव रडूबाई. आराध्या बोलली, नाही ना यार रुद्र, नको ना. रुद्र बोलला, बरं बरं, पण तू नाराज नको राहू. आपण हवं तर जेव्हा पण बेंगलोरला येऊ तुझ्या ताईकडेच राहू. बस खुश? आराध्या बोलली, खरंच? मग कधी यायचं आपण परत बेंगलोरला? रुद्र हसतच बोलतो, अगं आधी आपल्याला परत घरी तर जाऊ दे. आराध्या बोलली, हो. आता मात्र आराध्याची ही कडी खुलली होती आणि असंच हसत बोलत ते मुंबईला पोहोचले. ते रात्री उशिरा मुंबईला पोहोचले. तिथे त्यांचं स्वतःचं हॉटेल असल्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. सकाळी छान तयार होऊन ते ऑफिसला पोचतात. रुद्र खूप दिवसांनी आला होता म्हणून त्याचं तिथे छान स्वागत होतं. रवी तिथचा डिपार्टमेंट होता. रवी वयाने लहान होता पण कामात खूप हुशार. आधी रुद्र सगळ्यांची चौकशी करतो, तिथचं काम चेक करतो. त्याने आधीच रवीला या प्रोजेक्टसाठी एक टीम बनवायला सांगितली होती. रवीनेही 7 जणांची टीम तयार ठेवली होती. रुद्रने लगेच मीटिंग बोलावली. आराध्याने प्रेझेंटेशनमध्ये सगळं समजून सांगितलं. आराध्याने खूप डिटेल स्टडी केलेली होती. सगळे तिच्यावर इम्प्रेस होते. रुद्र बोलला, रवी तू इथे या प्रोजेक्टचा आता हेड असतील. कामात मला हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही. सगळं टाईम लिमिटमध्येच व्हायला हवं आणि काही अडचण आलीच तर मिस आराध्याशी कॉन्टॅक्ट करा. रवी बोलला, काळजी नका करू सर, सगळं व्यवस्थितच होईल. फक्त एक रिक्वेस्ट होती सर. रुद्र बोलला, काय? रवी बोलला, सर आराध्या मॅडम जर प्रोजेक्ट संपेपर्यंत इथे राहिल्या तर म्हणजे त्यांना प्रोजेक्टबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आहे तर. रुद्र एकदा आराध्याकडे पाहिलं तर ती खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती. रुद्र बोलला, नाही, तिथचं काम सोडून त्यांना इथे थांबणं जमणार नाही. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करत जा आणि जर जास्तच काही लागलं तर त्या येथील मुंबईला अधूनमधून. त्यांचं बोलणं ऐकून आराध्याच्या चेहऱ्यावर छान हसू येतं. ती डोळ्यांनीच त्याला थँक्यू म्हणते. रुद्रही तिच्याकडे बघून हसतो. रवी बोलला, ओके सर. पूर्ण दिवस त्यांचा कामात जातो. 2 दिवसांचं काम ते एकाच दिवसात करून टाकतात. आराध्याचा तर पूर्ण दिवस टीमला सगळं काम समजून सांगण्यातच जातो. रुद्र पण ऑफिसचं बाकी सगळं काम चेक करत असतो. रवी बोलला, सर मिस्टर शर्मा आले आहेत, त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. रुद्र बोलला, भेटणं गरजेचं आहे का? रवी बोलला, सर ते आपले जुने क्लायंट आहेत. रुद्र बोलला, ठीक आहे, पाठवात. शर्मा बोलले, बहुत दिनों बाद आए हो आप रुद्र बाबू. रुद्र बोलला, आइए सर, बैठिए प्लीज़. शर्मा बोले, आपसे कभी इतनी मुलाकात नहीं, मगर आपके पापा हमारे खास दोस्त हैं. यहाँ पे हम आपको खास इनविटेशन देने आए हैं. रुद्र बोला, किस चीज़ का इनविटेशन? शर्मा बोले, बेटे ने यहाँ एक नया पब खोला है, उसी का है. रुद्र बोला, क्या बात है, बहुत बहुत बधाई हो आपके पूरे परिवार को. शर्मा बोले, सब आपके पापा की वजह से है. उनका हाथ सर पे नहीं होता तो आज ये सब नहीं होता. जैसे ही पता चला आप आए हो, पहले आपको बुलाने चला आया.
आप आइए ज़रूर, शाम को आपका इंतज़ार रहेगा। रुद्र बोलला, जरूर आएगे. शर्मा बोलले, चलो तो फिर चलता हूँ. आराध्या बोलली, रुद्र तुलाच बोलावलं आहे ना, मला कशाला घेऊन चालला आहेस सोबत? रुद्र बोलला, अगं मग तू काय करणार आहेस इथे एकटी? आराध्या बोलली, मग मी तिथे येऊन तरी काय करू? मी कोणाला ओळखत पण तर नाही तिथे. रुद्र बोलला, मला तर ओळखते ना, मग चल माझ्यासोबत. आराध्या बोलली, बरं येते. आराध्या सगळे कपडे बेडवर बसून बघत होती. काय घालू तिला काहीच कळत नव्हतं. एवढा मोठा पबचं ओपनिंग म्हणजे खूप मोठं फंक्शन असेल. काहीतरी चांगलंच घालून जावं लागेल. खूप विचार केल्यानंतर तिने मन घट्ट करून एक ड्रेस सिलेक्ट केला आणि तयारीला लागली. रुद्र आराध्याची वाट बघून बघून थकला. शेवटी कंटाळून त्याने आराध्याला कॉल केला. आराध्या बोलली, हां बोल, काय म्हणतो? रुद्र बोलला, अगं अजून किती वेळ लागेल? उशीर होतोय ना आपल्याला. आराध्या बोलली, रुद्र एक काम करतो का? तू हो पुढे, मी येते मागून. रुद्र बोलला, अगं पण कशी येणार आहेस तू? ते काही नाही, थांबतो मी. तुझं आवरलं की ये खाली. आराध्या बोलली, नाही ना, एक काम कर, तू जा पुढे आणि पोहोचल्यावर ड्रायव्हर दादाला पुन्हा पाठव. मी त्यांच्यासोबत येते. रुद्र बोलला, नक्की येशील ना? नाही तर मी पोहोचेल तिथे आणि तू येशीलच नाही. आराध्या बोलली, अरे नाही ना, मी म्हणत आहे ना येईल, मग येईल. रुद्र बोलला, आणि तू नाही आली तर मी तुला घ्यायला येईल. आराध्या बोलली, अरे बाबा येते मी. रुद्र बोलला, बरं मी पोहोचल्या ड्रायव्हरला पाठवतो. तू तयार राहा, उशीर नको करू. आराध्या बोलली, नाही मी येते लगेच. रुद्र बोलला, ओके बाय. रुद्र मनातच बोलतो, कमाल आहे ह्या मुलीची, आज कसा काय उशीर लागतो हिला तयारीला. रुद्र फंक्शनच्या ठिकाणी पोचतो आणि ड्रायव्हरला आराध्याला घ्यायला परत पाठवतो. आराध्या पण तयार झालेली होती. ड्रायव्हर येताच ती फंक्शनला जायला निघाली. शर्मा बोलले, रुद्र साहब आप आइए ना, बाहर क्यों खड़े हो? रुद्र बोलला, मेरी एक दोस्त भी आने वाली है, आती ही होगी, बस उसी का इंतज़ार कर रहा हूँ. शर्मा बोले, साहब आप अंदर इंतज़ार कर लीजिए, आप ऐसे बाहर खड़े रहेंगे तो हमें अच्छा नहीं लगेगा. मैं ध्यान रखता हूँ ना, आपकी दोस्त आ गई कि उन्हें मैं ही खुद अंदर लेकर आता हूँ. रुद्र बोलला, ठीक है चलिए. रुद्र आतमध्ये जातो. शर्मा आधी त्यांची ओळख त्यांच्या मुलासोबत करून देतो. सगळ्या मुली रुद्रलाच बघत असतात. तो दिसतच तेवढा हँडसम होता. त्यात बऱ्याच मुली त्याला ओळखत होत्या. त्याला कोण नाही ओळखणार म्हणा. इतका मोठा बिझनेसमॅन जो आहे तो. बऱ्याच मुली त्याच्याशी येऊन बोलत होत्या. बऱ्याच जणी त्याच्यासोबत सेल्फीसुद्धा काढत होत्या. रुद्रही सगळ्यांना हसून प्रत्युत्तर देत होता. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर गेलं आणि तो बघतच राहिला. समोरून आराध्या येत होती. तिने शॉर्ट ब्लॅक कलरचा वन पीस घातला होता, जो थोडा गुडघ्यांच्या वरतीच होता. केस मोकळे सोडून एका बाजूला घेतलेले, हातात नाजूक ब्रेसलेट, कानात छोटे टॉप्स, डोळ्यात काजळ, ओठांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक. रुद्रची तर तिच्यावरून नजर हटतच नव्हती. आराध्या त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. आराध्या बोलली, हाय. रुद्रला तर तिच्याकडे बघून काय बोलावं काही कळतच नव्हतं. त्यांनी आज तिला पहिल्यांदाच असं पाहिलं होतं. नेहमी साधं पंजाबी ड्रेसमध्ये, जीन्स टॉपमध्येच त्याने तिला पाहिलं होतं. मेकअप तर ती कधी करायचीच नाही. तिचा तोच साधेपणा त्याला आवडायला लागला होता. पण आज ती अशीही त्याला आवडली. आता मात्र त्याला त्याची खात्री पडली होती की तो आराध्याशिवाय नाही राहू शकत. त्याला ती कशीही आवडत होती. आराध्या बोलली, रुद्र कसला एवढा विचार करत आहेस? आता मात्र रुद्रने त्याची नजर वळवली. तिच्याकडे असं बघणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. तिच्याशी काय बोलू हेही त्याला धड सुचत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला. रुद्र बोलला, तुला ड्रायव्हरनी आणलं ना बरोबर? काही प्रॉब्लेम तर नाही ना आला? आराध्या बोलली, हो बरोबर आणलं, काही प्रॉब्लेम पण नाही आलं. रुद्रचं लक्ष सारखं तिच्या पायाकडे जात होतं. तिचे थोडेसे जाड पण आकर्षक थाईज पण त्याला खूप सेक्सी वाटत होते. शेवटी त्याने तिच्याकडे पाहणंच सोडलं आणि इकडे तिकडे बघत राहिला. तो एका खुर्चीवर जाऊन बसला. आराध्या पण त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याचं पुन्हा लक्ष तिच्या पायाकडे गेलं. बसल्यावर तिचा ड्रेस अजून वर गेला होता.
रुद्र मनातच बोलतो, यार आज काय हिने मला सेड्यूस करायचंच ठरवलं आहे का? तेवढ्यातच त्यांच्याजवळ शर्मा येतो आणि त्यांच्यासोबत कोणीतरी मुलगी पण असते. शर्मा बोलले, रुद्र साहब, ये मेरी बेटी हिना. रुद्र पण तिला उभा राहून सेकंड करतो. आराध्या त्या मुलीकडे बघतच राहते. गोरी पान, केस छान कर्क केलेले, परफेक्ट फिगर. तिने पण शॉर्ट ड्रेस घातलेला होता. आराध्या मनातच बोलते, यार किती बारीक पाय आहे हिचे, चवडीच्या शेंगासारखे. आणि मी बघ कशी दिसत आहे, उकडलेल्या आलूसारखी. काही गरज नव्हती हा ड्रेस घालून यायची आराध्या. तुला कॉम्प्लिमेंट तर दूरच, रुद्र तर साधं तुला बघत पण नाही आहे. माहिती आहे ना हे असं आपल्याला काहीच चांगलं नाही दिसत. आणि आता बघ कसा त्या हिनासोबत हसून हसून बोलत होता. हिनाने त्याला डान्ससाठी विचारलं. रुद्रने पण लगेच हो म्हटलं आणि डान्स फ्लोअरवर निघून गेला. आराध्या मात्र तिथे एकटीच बसून त्याला जाताना बघत राहिली. तिला त्याचा खूप राग आला होता. आराध्या मनातच बोलते, यार काय मुलगा आहे हा. एक तर मी येणार नव्हती तर जबरदस्ती घेऊन आला आणि आता असं मला एकटीला सोडून चालला गेला. आराध्या सारखी रुद्रकडे बघत होती. ती हिना तर त्याला चिपकून डान्स करत होती. तेवढ्यातच तिच्याकडे वेटर ड्रिंक घेऊन आला आणि त्याने आराध्याला ऑफर केली. वेटर बोलला, मॅडम वोकडा. कधी वाईन्ससुद्धा न पिणाऱ्या आराध्याने आज चक्क 4 ओकड्याचे पॅक गटागट पिले. रुद्रचं तिच्याकडे लक्ष होतंच, पण ती वाईन घेत असणार त्याला वाटलं आणि त्यांनी तिला आवडलं नाही. इकडे त्याला हिनासोबत डान्स पण नव्हता करायचा. ती सारखी त्याला चिटकत होती. थोड्या वेळ आराध्याला काहीच नाही वाटलं, पण नंतर हळूहळू तिला तिचं डोकं जड वाटू लागलं. डोळे लाल झाले होते. त्यात रुद्र आणि हिनाला सोबत बघून तिला खूप खराब वाटत होतं. ती आता हळूहळू नशेच्या धुंदीत जात होती. तेवढ्यातच तिला एका मुलाने डान्ससाठी विचारलं. तिने एकदा रुद्रकडे पाहिलं आणि लगेच त्या मुलाच्या हातात हात दिला आणि त्याच्यासोबत डान्स फ्लोअरवर आली. रुद्रचं तिच्याकडे लक्ष होतंच, पण तो काहीच बोलला नाही. ती त्या मुलासोबत डान्स करू लागली. त्या मुलाचा हात हळूहळू तिच्या कमरेवरून खाली जाऊ लागला. तिने लगेच त्याला मागे लोटलं. त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं. आता मात्र तिला खूप नशा चढली होती. त्याला साधं स्वतःपासून दूर करणं पण तिला जमत नव्हतं. तेवढ्यातच त्याला कोणीतरी तिच्यापासून दूर केलं आणि तोंडावर एक जोरात पंच मारला. आजूबाजूचे सगळे डान्स करायचे थांबले. त्या मुलाच्या आता नाकातोंडातून रक्त यायला लागलं होतं. आराध्या डोळे काढून त्यांना बघत होती. त्या मुलाला दुसरा कोणी मारलं नसून रुद्रनेच मारलं होतं. तेवढ्यातच तिथे शर्मा धावत येतात. शर्मा बोलले, क्या हुआ साहब? अमित बोलला, हे कसे लोक आहेत तुमच्या पार्टीमध्ये? दे डोंट हॅव एनी मॅनर्स. हाउ टू बी हॅव विथ गर्ल्स? शर्मा बोलले, माफ़ कीजिए, मैं देखता हूँ इसका क्या करना है ये. आप आइए ना, नीचे बैठिए प्लीज़. रुद्र बोला, शर्मा जी वैसे भी बहुत देर हो चुकी है, हमें निकलना चाहिए. आपको आपके नए पब के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, और अगर किसी भी मदद की ज़रूरत लगे तो बेझिझक मांग लेना. शर्मा बोले, शुक्रिया. आपके पिताजी को मेरा नमस्ते बताइएगा, और अभी जो कुछ भी हुआ उसके लिए फिर से एक बार माफ़ी. रुद्र बोलला, उसकी कोई ज़रूरत नहीं है, चलता हूँ. रुद्र आराध्याचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला. आराध्याने मध्येच त्याचा हात झटकला. आराध्या बोलली, तू मला बाहेर का घेऊन आला? मला डान्स करायचा आहे आणखी. रुद्र बोलला, आपण पुन्हा येऊ इथे डान्स करायला. आता नको. आराध्या बोलली, नाही आत्ताच. आराध्याला चांगलीच नशा चढली होती. रुद्र बोलला, ऐक ना आराध्या. आराध्या बोलली, नाही, मी काय ऐकू तुझं? तू गेला होता ना मला सोडून आणि किती चिपकून चिपकून डान्स करत होता त्या हिनासोबत तू. आणि माझं काय? मी इतकी तयार होऊन आली तुझ्यासाठी आणि तू मला साधं एक कॉम्प्लिमेंट पण दिली नाही. का देशील म्हणा? तुला त्या हिना आणि लक्ष्मी सारखेच मुली आवडत असतील. बोलता बोलता आराध्या रडायला लागली होती. रुद्र बोलला, आराध्या रडू नको ना, आपण गाडीत बसू, मग बोलू, चल. आराध्या बोलली, मला नाही बसायचं गाडीत. रुद्र बोलला, बरं बरं, बघ तिथे एक बेंच आहे, आपण तिथे जाऊन बसू आणि मग बोलू. रुद्रने तिला त्या बेंचवर बसवलं आणि तो पण तिच्या बाजूला बसला. आराध्या तर सारखी रडत होती.
रुद्र तिचे आसू पुसायला लागला. आराध्याने पुन्हा त्याचा हात झटकला. आराध्या बोलली, बिलकुल हात नाही लावायचा मला. आणि आता का बसला माझ्यासोबत? जा ना, जा त्या हिनासोबत डान्स कर, चिपक तिला जाऊन. रुद्रने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून बोलला. रुद्र बोलला, काय एवढी रडत आहेस आराध्या? कशाला एवढा त्रास करून घेत आहेस? आराध्याने एकदा रुद्रकडे पाहिलं आणि नंतर तिच्या हाताकडे, जो रुद्रच्या हातात हात होता. आराध्या बोलली, बिकॉज आय लव्ह यू सो मच. आय लाईक यू रुद्र. मला खूप आवडतो तू. आणि ती त्याला मिठी मारून रडू लागली. रुद्रने पण तिला रडून दिलं. तो तिच्या केसातून हात फिरवत होता. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून दूर झाली. आराध्या बोलली, बट आय नव यू डोंट लव्ह मी. रुद्र बोलला, कोणी सांगितलं तुला? आराध्या बोलली, म्हणजे. रुद्र बोलला, म्हणजे मला पण तू खूप आवडते. आय लव्ह यू टू. आराध्या बोलली, खरंच? रुद्र बोलला, हो खरंच. ती आनंदाने परत त्याला मिठी मारते, पण लगेच दूर होते. आराध्या बोलली, तू मला सोडून तर नाही जाशील ना? आधी पण माझ्यासोबत असंच झालं होतं. आता तिच्या डोळ्यात आसू होते. तो तिचे आसू पुसतच बोलतो. रुद्र बोलला, बिलकुल नाही, कधीच नाही. आराध्या बोलली, मग मला किस कर. रुद्र बोलला, काय? आराध्या बोलली, व्हॉट ए किस. किस करायला रुद्रकडे झुकू लागली. रुद्रने लगेच तिला थांबवलं. रुद्र बोलला, बरं, जर तू माझ्यासोबत गाडीत आलीत ना, तर मी तुला नक्की किस करेन. आराध्या बोलली, प्रॉमिस. रुद्र बोलला, हो प्रॉमिस. आराध्या बोलली, बरं चल. त्यांनी तिला बरोबर गाडीत बसवलं आणि तो पण तिच्या बाजूला बसला आणि ड्रायव्हरला गाडी हॉटेलकडे घ्यायला सांगितली. त्याने आराध्याकडे पाहिलं तर ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकून झोपून गेली होती. रुद्र तिच्याकडे बघून गालातच हसला. ते हॉटेलला पोहोचले. रुद्रला माहिती होतं की आता हिला उठवून काहीच फायदा नाही. त्याने तिला दोन्ही हातावर उचलूनच रूममध्ये आणलं. तिला व्यवस्थित बेडवर झोपवलं. तिचा मोबाईल आणि पर्स बाजूला टेबलवर ठेवली. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिच्याच रूममध्ये पण तो सोफ्यावर झोपून गेला. आराध्याला सकाळी जाग आली तेव्हा तिला रुद्र समोर सोफ्यावर झोपलेला दिसला. तिचं डोकं पण खूप दुखत होतं. तिने तिच्या मोबाईलमध्ये पाहिलं तर 9 वाजले होते. आराध्या मनातच बोलते, आई गं, काय गरज होती आराध्या तुला इतकी घ्यायची? काय विचार करत असेल रुद्र? नशेच्या धुंदीत मी त्याला काय काय बोलली काय माहिती. तिने पाणी प्यायला बाजूचा ग्लास घेतला आणि तिच्या हातातून तो पडला. त्या आवाजाने रुद्रला जाग आली. रुद्र बोलला, काय ग, तू बरी आहेस ना आता? आराध्या बोलली, हो, डोकं दुखत आहे थोडं अजून. रुद्र बोलला, बरं तू फ्रेश हो आधी, मग आपण जेवून घेऊ. आणि रुद्र त्याच्या रूममध्ये जायला निघतो. तशीच आराध्या त्याचा हात पकडून बोलली, रुद्र सॉरी, ते तुला इथे सोफ्यावर झोपायला लागलं. रुद्र बोलला, अगं ठीक आहे, त्यात काय एवढं? आराध्या बोलली, मी खूप जास्त त्रास दिला का रे तुला काल? रुद्र बोलला, तुला काहीच आठवत नाही का? आराध्या बोलली, नाही का, मी खूप खराब वागली का? रुद्र बोलला, नाही ग, काहीच नाही, तू ये तयार होऊन खाली. आराध्याला काहीच आठवत नाही समजल्यावर रुद्रचा थोडा चेहरा पडलाच होता आणि तो तसाच तिच्या रूममधून निघून गेला. आराध्या आरशासमोर उभी राहिली. तिचा ड्रेस सगळा खराब झालेला होता. रात्री रडल्यामुळे तिच्या डोळ्यातील काजळ तिच्या गालावर लागलेलं होतं. तिचा अवतार पाहून 2 सेकंड तिचं स्वतःला घाबरली. आराध्या मनातच बोलते, शी, रुद्रने आपल्याला अशा या अवतारात पाहिलं. देवा, माझ्यासोबतच असं का होतं? आता लवकर आवरावं लागेल, आधीच उशीर झाला आहे. आराध्या, आवर लवकर. काय मग मित्रांनो, मज्जा आली ना आराध्याची? तर मग कसा वाटला आजचा भाग? आपली प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला काही सांगायचं आहे. माझं रोज काही व्हिडिओ अपलोड करता येत नाही कारण मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझी लहान एक मुलगी पण आहे. मला जसा जसा वेळ मिळतो तशी मी स्टोरी लिहिते, त्यानंतर एडिट करते. तर तुम्ही सांगा, हे सगळं एका दिवसात मॅनेज होतं का? तर मित्रांनो, थोडं समजून घ्या. काही चुकलं असेल तर मला माफ करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.